जैन बोर्डिंग जमिनीचा व्यवहार रद्द झाल्यानंतर जैन बोर्डिंग आजपासून सुरू होणार। गेल्या काही दिवसांपासून जैन बोर्डिंग प्रकरण तापलेलं होतं। मोहोळे आणि धंगेकर यांच्या वादानंतर अखेर बोर्डिंग सुरू होणार। हिंगोलीच्या औंढा नागनाथ परिसरामध्ये पावसाची हजेरी, कापूस पिकाचं मोठं नुकसान, कापूस उत्पादक शेतकरी हवालदिल। तळेगाव ते उरळी कांचन रेल्वे मार्गाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार। कोळी, निघोजे, मोई, दळवडे, देहू, सांगुर्डी, इंदोरीसह पंचक्रोशीतील गावांमध्ये रेल्वे मार्गाविरोधात तीव्र जनआक्रोश उसळला। जालन्यामध्ये काँग्रेस खासदार डॉक्टर कल्याण काळे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारा आंदोलन। गोहत्या प्रकरणी केलेल्या वक्तव्याचा निषेध, हिंदू संघटनांकडून जोडे मारो आंदोलन। परंडा शहरातील रस्त्याच्या खड्ड्यात कागदी होडी सोडून वंचित बहुजन आघाडीचं आंदोलन। कागदी होडी सोडून परंडा नगर परिषद प्रशासनाचा केला जाहीर निषेध। फलटण इथं आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरला न्याय मिळावा यासाठी युवकाचा परळी बीड पायी प्रवास। 100 किलोमीटरच्या पायी प्रवासानंतर जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन। अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण। उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते भव्य अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण। बीडच्या केज तालुक्यातील आरोग्य उपकेंद्रासाठी आलेला निधी वैद्यकीय अधिकाऱ्यांसह आरोग्य सेविका आणि बँक मॅनेजर यांनी संगनमतानं परस्पर उचलला। वैद्यकीय अधिकाऱ्यांसह 3 जणांविरोधात गुन्हा दाखल। धाराशिवच्या लोहगाव नळदुर्ग मार्गाची दुरावस्था। 4 वर्षांपासून काम रखडल्यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन करावा लागतोय जीवघेणा प्रवास। ग्रामस्थांनी खड्ड्यांमध्ये फुलं टाकून केलं अनोखं आंदोलन। अमरावतीमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी काँग्रेस पुन्हा आक्रमक। तळेगाव, दशासर, नागपूर, संभाजीनगर महामार्ग रोखून केला रास्ता रोको आंदोलन। 2 तास महामार्ग रोखल्यानं पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच। तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा। यासाठी पोलीस माझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा। तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा। अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या। आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा। आजच्या बातमीपत्रात इतकंच। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज।